आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. इन अ मशीन अन एफर्ट ऑफ 2 न्यूटन लिफ्टेड अ लोड ऑफ 30 न्यूटन. म्हणजेच काय, तर 30 न्यूटन एवढा लोड उचलण्यासाठी आपल्याला एफर्ट किती लागणार आहे? 2 न्यूटन. इफ द एफर्ट लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन इज 0.5 न्यूटन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन 0.5 न्यूटन दिलेला आहे. फाइंड द वेलोसिटी रेशो वी आर फाइंड आउट करायचा आहे अँड इफिशियन्सी ऑफ द मशीन. तर न्यूमेरिकल मध्ये जो काही गिवन डाटा आहे तो इथं आपण नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे? एफर्ट म्हणजे कॅपिटल पी किती दिलाय? 2 न्यूटन. नेक्स्ट लोड कॅपिटल डब्ल्यू किती दिलाय? 30 न्यूटन. दोन्ही सुद्धा न्यूटन मध्ये, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. एफर्ट लॉस ड्यू टू फ्रिक्शन. एफर्ट म्हणजे काय असतं? कॅपिटल पी आणि फ्रिक्शनचा एफ म्हणजेच पी एफ आपल्याला किती दिलेलं आहे? 0.5 न्यूटन. नेक्स्ट टू फाइंड काय करायला सांगितलंय? वेलॉसिटी रेशो व्ही आर अँड मशीन इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायला सांगितलं. मग आपल्याला पी माहित आहे, डब्ल्यू माहित आहे. दोघांच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट करू शकतो. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम एचा फॉर्म्युला काय असतो? एम ए इज इक्वल्स टू लोड डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी. लोड किती दिलेला आपल्याला? 30. पुट करूया व्हॅल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी किती दिलाय? 2. 30 डिवायडेड बाय 2 किती येणार? 15. याचं युनिट काय असणार? हा न्यूटन मध्ये न्यूटन गेट कॅन्सल. युनिट लेस काय असणार आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए फाइंड आउट केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पी एफ व्हॅल्यू दिलेली आहे. पी एफ म्हणजेच काय असतं? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. याचा फॉर्म्युला काय असतो? तर सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये आपण एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन अँड लोड लॉस्ट इन फ्रिक्शन हे दोन्ही सुद्धा फॉर्म्युला तिथं आपण पाहिलेले आहेत. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक पाहिली होती. कोणती होती ती? वाव. हा जो ओ आहे तो कसा करतो आपण? रिप्लेस आय ने करतो. म्हणजे डब्ल्यू आय मायनस कॅपिटल डब्ल्यू. हा कशाचा फॉर्म्युला असतो? लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. डब्ल्यू एफ चा असतो. ह्याच्याच रिव्हर्स काय असणार आहे? पी एफ चा फॉर्म्युला असणार. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय असतो? हा जो आयडियल आहे तो नेक्स्ट जातो आणि ऍक्च्युअल आहे तो स्टार्टिंग येतो. म्हणजेच काय? पी मायनस पी आय. हा फॉर्म्युला इथं अप्लाय करूया. पी एफ इज इक्वल टू काय असणार? पी मायनस पी आय. व्हॅल्यू पुट करूया. पी एफ दिलेला आहे, पी इथं दिलेला आहे. आपल्याला अननोन व्हॅल्यू कोणते? पी आय ते फाइंड आउट करूया. मग काय होणार बघा? पी आय इज इक्वल टू काय होणार? हा मायनस पी आय इकडे आल्यानंतर प्लस होणार आणि हा प्लस पी एफ इकडे पाठवल्यानंतर मायनस होणार. म्हणजेच काय? पी मायनस पी एफ. व्हॅल्यू पुट करूया. पीची व्हॅल्यू किती दिली? 2 न्यूटन मायनस पी एफ किती दिलंय? 0.5 न्यूटन. दोन्ही सुद्धा न्यूटन मध्ये. 2 मायनस 0.5 किती येणार? 1.5. एफर्ट पीचं युनिट काय असणार आहे? न्यूटन. म्हणजेच पी आय आयडियल एफर्ट पी आय किती आला? 1.5 न्यूटन. आयडियल म्हणजे काय असतं? ज्या मशीनची इफिशियन्सी 100% येते त्याला आपण काय म्हणतो? आयडियल मशीन. मशीनची इफिशियन्सी 100% कधी येणार? जेव्हा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए इज इक्वल टू वेलॉसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू असतं, त्यावेळी त्याची काय होणार आहे? इफिशियन्सी 100% येणार आहे. म्हणजे एम ए इज इक्वल टू व्ही आर. एम ए म्हणजेच काय असतं? डब्ल्यू बाय पी म्हणजेच लोड डिवायडेड बाय एफर्ट पी इज इक्वल टू व्ही आर. आपल्याला काय हवंय? पी आय हवाय. मग पीच्या इथं आय लिहायचं. हा एका साईडला ठेवून बाकी सर्व टर्म दुसरी पाठवायचं. हा इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार. पी आय ला व्ही आर कसा असणार? इंटू. इकडे पाठवल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. देअरफॉर पी आय इज इक्वल टू काय होणार? डब्ल्यू डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशो व्ही आर. इथं व्हॅल्यू पुट करूया. पी आय इज इक्वल टू हा 1, हा 2 आणि हा थर्ड स्टेप डब्ल्यू डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशो व्ही आर. पी आयची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे ती? 1.5. पुट करूया इज इक्वल टू लोड दिलेला आहे डब्ल्यू किती आहे? 30 न्यूटन डिवाइड बाय वेलॉसिटी रेशो व्ही आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ऍज इट इज लिहूया. व्ही आर काय इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर इंटू होणार आणि व्ही आर ला 1.5 काय असणार आहे? इंटू असणार. इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. देअरफॉर वेलॉसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू काय होणार? 30 डिवायडेड बाय 1.5. 30 डिवायडेड बाय 1.5 किती आन्सर आला आपलं? 20. वेलॉसिटी रेशो व्ही आर किती आला? 20. नेक्स्ट बघा. वेलॉसिटी रेशो व्ही आर माहित आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए माहित आहे. आपल्याला काय काय फाइंड आउट करायला सांगितलंय? वेलॉसिटी रेशो इथं फाइंड आउट केलं आहे. त्याचप्रमाणे इफिशियन्सी. इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला काय असतो? इफिशियन्सी इज इक्वल टू
आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100. आउटपुट इनपुट दिलेलं नाही म्हणून दुसरा फॉर्म्युला वापरतो. तो कोणता असतो? MA मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय VR वेलोसिटी रेशो इंटू 100. तो अप्लाय करूया. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो VR इंटू 100. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज फाइंड आउट केलेला आहे, किती आहे तो? 15 डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो VR फाइंड आउट केलाय, किती आहे तो? 20 इंटू 100. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल टू किती येणार? ब्रॅकेटमध्ये 15 डिवायडेड बाय 20 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 0.75 आलं इंटू 100. किती आन्सर आला आपलं? 75%. म्हणजेच न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे वेलॉसिटी रेशो VR इथं फाइंड आउट केलेला आहे, त्याचप्रमाणे इफिशियन्सी ऑफ द मशीन 75% फाइंड आउट केलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट न्यूमरिकल घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.